रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय. चव्हाणांची माहिती. महापौर महायुतीचाच होणार. आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल. महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. सूत्रांची माहिती. भाजपचा मलिकांना विरोध कायम. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यामुळे निवडणुकांमध्ये युती नाही. सूत्रांची माहिती. 2 आमदार असताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत. नाना पटोलेंची टीका. हैदराबादच्या राजमुद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार. दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रांसाठी 1,270 झाडांवर कुऱ्हाड. साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील. अण्णा हजारे आक्रमक. विधान भवनातील राड्याचा अहवाल विशेषाधिकार समिती आज सभागृहात मांडणार. सूत्रांची माहिती. आव्हाड आणि पडळकर कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता.